कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र पलावा पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात एकत्र आंदोलन करत सरकारला विचारला जाब. हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रोजेक्टला ब्रेक. सार्वजनिक हिताचं कारण देत सुप्रीम कोर्टाकडनं दोन्ही प्रकल्पांचं कंत्राट रद्द. 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार माहीत नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं सूचक विधान. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे शिवाजीनगर न्यायालयानं सुनावली कोठडी. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. लड्ढांच्या घरावरती पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देविदास शिंदेला पोलिसांकडून अटक. उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिरातील गोमुख आणि तीर्थकुंडाचे झरे वाहण्यास सुरुवात. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2,710 वर. केरळमध्ये सर्वाधिक 1,147 रुग्णांची नोंद. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर. तीनशेव्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन. तर मोदींच्या हस्ते भोपाळमध्ये अहिल्याबाईंच्या टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण. चिपी विमानतळावरनं 11 जूनपासून हैदराबाद आणि बेंगळुरू विमानसेवा सुरू होणार. फ्लाय 91 कंपनीकडून बुकिंग सुविधा सुरू. आणि साईबाबा संस्थान मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांची चोरी. मोजदाद करताना 500 रुपयांचं बंडल लांबवलं. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. बडतर्फीची कारवाई सुरू.